आता बऱ्याच दिवसापासून बेसिनजवळ थोडासा राडाच दिसायचा बरं का, कारण जे छोटंसं वॉल शेल्फ लावलं होतं ना मी, ते मुलाकडून तुटलं होतं आणि मग ते भांड्याचं लिक्विड घासण्याखालीच राहायचं आणि ते खूप कसर दिसायचं. आता हे फक्त 200 रुपयाचं वॉल शेल्फ मागवलं मी आणि याला आता ड्रिल मारायची गरज नाही बरं का, फक्त चिपकून द्यायचं आणि त्याच्यावरती सगळं आपलं घासणे वगैरे ठेवून द्यायच्या. तुम्हालाही छोटंसं शेल्फ पाहिजे असेल तर ते मी वरती टॅग केलेलं आहे, त्या चित्रावरती क्लिक केलं आणि त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता बाहेर आले मी गार्डन मध्ये आणि हा माठ ठेवून दिलेला होता बऱ्याच दिवसापासून, म्हणजे मागच्या वर्षीपासून. आतापर्यंत काय जास्त थंड पाण्याची गरज पडली नाही, कारण थंड गरम वातावरण चालू होतं. आता जास्त उन्हाळा चालू झालाय ना, म्हणलं चला आता माठ व्यवस्थित करते मी. आणि पाठीमागच्या वर्षीचा जुना माठ आहे ना, त्यामुळे लिंबानी मिठाने मी घासून घेतला, म्हणजे माठाचे जे छिद्र असतात ना ते मोकळे होतात आणि माठ छान पाझरतो, त्यामुळे माठातलं पाणी थंड होतं चांगलं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवेगार झाडांना फुलं पाहिले ना खूप छान वाटतं. माठ घासून ठेवून दिला. त्यानंतर सासूबाईं मी गेलो हरिपाठाला संध्याकाळच्या. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.